Welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नम. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे शरीर उपक्रम शरीरचा थर्ड पार्ट. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर आपण प्रिव्हियस पार्टमध्ये मूर्त संशोधन जे की आयुर्वेदिक पार्ट होतं आणि त्यांचे मॉडर्न पार्ट आपण दोन्ही पार्ट बघितले. आता जे उरलेले पार्ट्स आहेत जसे की मस्ट नो पॉईंट आहे ते म्हणजे धातुभेदाने पुरुष संघटन, ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहे, तर ते काळजीपूर्वक बघा. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर धातुभेदाने आपल्याला शरीराचे वर्गीकरण केलेले आहेत, तर ते बघूया. तर त्यामध्ये प्रथम जर बघितलं तर ते आहे पुरुष. आता पुरुष आपण कोणाला म्हणतो तर पुरी शेते इति पुरुष. पुरी म्हणजे शहर, शेते म्हणजे तिथे वास करणारा. तर शरीरामध्ये जे वास करतो त्याला आपण पुरुष असे म्हणतो, म्हणजेच आत्मा वास करते आणि त्याला आपण पुरुष म्हणतो. तर पुरुषाची डेफिनेशन जर बघितली तर शरीरामध्ये जे आत्मा वास करतो त्याला आपण पुरुष म्हणतो. अशा पद्धतीने हे श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे जर पुरुष जर बघितलं मित्रांनो तर हे पुरुष हे दोन प्रकारचे आहेत. आता याच्यामध्ये एक कर्मपुरुष आणि एक शुद्ध पुरुष. आता याचे आपल्याला डिटेलमध्ये समोर बघायचं आहे. तर त्यामध्ये जर नंतर श्लोक बघितलं तर ते येते धातू. आता धातू म्हणजे काय? धारणात धातू, जे शरीराची धारण करतात, जे शरीरामध्ये वास करतात त्याला आपण धातू असे म्हणतो. आता धातू जर बघितले तर आपल्याला शरीरामध्ये जे वास करतात आणि त्यांनीच आपली शरीराची क्रिया चालत राहते. आता आयुर्वेदामध्ये यांचंच वर्णन सांगितलेले, जसे की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला शरीराचे वर्णन या धातूपासून मिळतात. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे शुद्ध पुरुष. आता शुद्ध पुरुष जर बघितलं मित्रांनो तर शुद्ध पुरुष आपण कोणाला म्हणतो तर त्याच्यासाठी आपल्याला चरक शारीर स्थान एक 16 म्हणजे फर्स्ट चॅप्टरमधून आपल्याला श्लोक आलेले, तर ते आपण बघूया. तर ते आहे चेतना धातुरप्यक स्मृत पुरुष संज्ञक. चेतना म्हणजे आत्मा, धातुरप्यक म्हणजे जे आत्मा जे शरीरामध्ये वास करतो त्याला आपण शुद्ध पुरुष असे म्हणतो. तर अशा पद्धतीने हे श्लोक होतं. आता हे चशा म्हणजे चचा नाही, लक्षात राहू द्या, चरक शारीर स्थान आहे आणि एक पहिला चॅप्टर आहे आणि 16वा श्लोक आहे. अशा पद्धतीने ते रीड करतात, ते लक्षात राहू द्या. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे कर्मपुरुष. आता कर्मपुरुष आपण कोणाला म्हणतो मित्रांनो तर पंचमहाभूत शरीर समूह पुरुष इति स एव कर्मपुरुष. चिकित्सा अधिकृतम सुश्रुत शरीर स्थान 1:21 या शरीरस्थानमधून हा श्लोक आलेले सुश्रुतांनी आपल्याला सांगितलेले. तर ते म्हणतात की पंचमहाभूत कोणते? तर शरीराची सृष्टी उत्पत्ती कोणत्या महाभूतापासून झालेली? तर अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी या 5 महाभूतापासून सृष्टीची उत्पत्ती झालेली. आणि तशाच पंचमहाभूतापासून ते 5 महाभूत आणि शरीर यांचा जे संयोग होतो त्याला आपण कर्मपुरुष असे म्हणतो. आता याच कर्मपुरुषाचे सुख आणि दुःख हे कारणे असतात आणि याचीच आपण चिकित्सा करतो, म्हणून त्याला आपण चिकित्सा अधिकृत सुद्धा म्हणतो. आणि अशा पद्धतीने हे कर्मपुरुषाचा श्लोक सांगण्याचा प्रयत्न होता. तर अशा पद्धतीने हे शुद्ध पुरुष आणि कर्मपुरुष वर्गीकरण केलेले आहेत. आता शुद्ध पुरुषलाच आपण एक धात्वात्मक पुरुष म्हणतो, कारण की जे बाकीचे आहेत त्यांना आपण राशी पुरुष म्हणतो. आणि जे शुद्ध पुरुष आहेत मित्रांनो त्यांचा आपण जास्त अभ्यास करत नाही, परंतु कर्मपुरुष हे आयुर्वेदामध्ये खास उपयोग होतो आणि त्यांचेच आपण धातुभेदाने वर्गीकरण केलेले आहेत. आता धातुभेदाने वर्गीकरण कोणते कोणते केलेले सर तेच आपण समोर बघणार आहोत की कोणते कोणते टाईप्स आहेत. तर त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे एक धातुआत्मक पुरुष. एक धातूपासून पुरुष कशा पद्धतीने बनतो तर चेतना धातुरप्यक पुरुष संज्ञक. चेतना धातू म्हणजे ज्या शरीरामध्ये आत्मा हे एकच धातू आहे आणि ते पासून शरीर बनलेले त्याला आपण एक धातुआत्मक पुरुष म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे द्विधात्वात्मक पुरुष. आता द्विधात्वात्मक म्हणजे 2 धातूपासून बनलेला क्षेत्र व क्षेत्रज्ञ युक्त. क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्यात राहणारा म्हणजेच आत्मा, या 2 धातूपासून बनलेलाच म्हणजे द्विधात्वात्मक पुरुष. आता याचंच एक्झाम्पल जर बघितलं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तर आपलं शरीर आणि आपल्या मनामध्ये राहणारी आपली खास व्यक्ती तेच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. तशा पद्धतीने लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर अग्नी आणि सोमात्मक पुरुष. अग्नी आणि सोमात्मक पुरुष म्हणजे अग्नी आणि सोम या गुणापासून बनलेला पुरुष म्हणजेच अग्नी सोमात्मक पुरुष. जसे की तुम्ही सोम आणि तुमची खास व्यक्ती अग्नी, तशा पद्धतीने ते लक्षात राहू द्या. द्विधात्वात्मक पुरुष. त्याच्यानंतर त्रिधात्वात्मक पुरुष म्हणजे 3 धातूपासून बनलेले. आता त्याच्यासाठी आपल्याला चरक सूत्रस्थान मधून श्लोक आलेले आहे. तर त्याच्यासाठी सत्व आत्म शरीरम च त्रयमतत्व त्रिदंडत्व म्हणजे सत्व, आत्मा आणि शरीर
सत्व म्हणजे मन, आत्मा आणि शरीर या 3 धातूपासून बनलेलं त्याला आपण त्रिधात्वात्मक पुरुष म्हणतो आणि त्यालाच आपण त्रिदंडात्मक पुरुष सुद्धा म्हणतो. तर अशा पद्धतीने त्यांनी 3 धातूपासून वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्रिगुणात्मक म्हणजे काय, 3 गुणापासून. तर त्यामध्ये सत्व, रज, तम 3 गुण येतात, तर ते लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर त्रिदोषात्मक पुरुष जर बघितलं तर आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात. कोणते कोणते, वात, पित्त आणि कफ. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पंचधातुआत्मक पुरुष जर बघितलं मित्रांनो तर 5 महाभूतापासून. आता सृष्टीची उत्पत्ती कोणत्या धातूपासून, पंचमहाभूतापासून झालेली, तर अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश या पंचमहाभूतापासून या पंचधातुआत्मक पुरुषाची उत्पत्ती झालेली. अशा पद्धतीने हे पंचमहाभूत होते. त्याच्यानंतर षडधातुआत्मक पुरुष, आता 6 धातूपासून बनलेले पुरुष. तर त्यामध्ये जर बघितलं तर पंचमहाभूत शरीर समवाय पुरुष, सुश्रुतांनी आपल्याला श्लोक सांगितलेले, सुश्रुत शरीर स्थानमधून हा श्लोक आलेला आहे. तर ते म्हणतात की पंचमहाभूतापासून आणि त्या सोबतच शरीर समवाय पुरुष आणि आत्मा, पंचमहाभूत प्लस आत्मा या 6 धातूपासून जे बनलेले आहे त्याला आपण षडधातू पुरुष असे म्हणतो. त्याच्यासाठी पुन्हा एकदा चरकांनी आपल्याला श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला की खाद्यश चेतना षष्ठा धातुवा पुरुष संज्ञका. खाद्यश चेतना म्हणजे आत्मा आणि त्यामध्ये शरीर पंचमहाभूत जे आहेत त्यापासून जे 6 धातूपासून बनलेले त्याला आपण षडधातुआत्मक पुरुष असे म्हणतो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला 6 भाव सांगितलेले आहेत. आता याच्यासाठी जर बघितलं मित्रांनो तर यासाठी आपल्याला तुम्ही डॅनी पंडितची ती एक रील बघितलेली असेल, जसे की झट पट पटापट लक्ष्मी घर के अंदर आएंगे प्रसन्न होके झट पट पटापट. तसंच मातृज पितृज आत्मज सात्म्य सत्वच रसच 6 भाव शरीरामध्ये असतात. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा की मातृज पितृज आत्मज सात्म्य सत्वच रसच झटपट पटापट. अशा पद्धतीने हे 6 भाव तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि अशा पद्धतीने हे षडधातुआत्मक पुरुष म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे सप्तधातुआत्मक पुरुष आणि 7. आता कोणी जर तुम्हाला प्रश्न विचारला की तुमच्या शरीरामध्ये काय, तर तुम्ही काय म्हणायचं माहिती आहे का, आमच्या शरीरामध्ये सप्तधातू आहेत. सप्तधातू कोणते, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. बस एवढंच म्हणून द्यायचं, समोरचं शांत होऊन जातं. तर तशा पद्धतीनं हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे तुम्हाला शरीरामध्ये प्रेझेंट असतात आणि हे सगळीकडेच आहेत. त्याच्यामुळे हे पाठ करून टाका. ठीक आहे, तिकडे क्रिया शरीरमध्ये पण उपयोग होते. त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊया ते म्हणजे द्वादश धातुआत्मक पुरुष म्हणजेच 12 धातूपासून बनलेला. आता 12 धातूपासून जर बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये आत्मा आणि त्यांचे इंद्रिय आणि त्यांचे ज्ञानेंद्रिय, त्याच्यानंतर मन अर्थांना यो अप्य पुरुष संज्ञक म्हणजे आत्मा, पंचज्ञानेंद्रिय आणि त्यांचे इंद्रिय पंचकर्मेंद्रिय, त्याच्यानंतर आत्मा आणि मन असे मिळून टोटल 12 धातूपासून बनलेलं त्याला आपण द्वादश धातुआत्मक पुरुष असे म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे त्रयोदश धातुआत्मक पुरुष म्हणजे 13 धातूपासून. आता 13 धातूपासून जर बघितलं तर सुश्रुतांनी श्लोक सांगितलेले. तर सुश्रुतांनी कोणता श्लोक सांगितलेले हे श्लोक पाठ करून टाकायचे. दोष धातू मल मूल ही शरीरम, 3 दोष, सप्तधातू आणि 3 मल यापासून शरीराची उत्पत्ती झालेली त्याला आपण त्रयोदश धातुआत्मक पुरुष असे म्हणतो. तर ते लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर आपल्याला सप्तदश धातुआत्मक पुरुष सांगितलेले. सप्तदश धातुआत्मक पुरुष म्हणजे काय, पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, आत्मा आणि मन या सर्वांना मिळून म्हणजेच सप्तदश धातुआत्मक म्हणजे 17 धातूपासून बनलेला हा सप्तदश धातुआत्मक पुरुष होय. तर अशा पद्धतीने हे सप्तदश धातुआत्मक पुरुष होते. त्याच्यानंतर याच्यानंतर जे नेक्स्ट आहे ते आपण बघूया. तर हे शक्यतो 2x स्पीडमध्ये बघू नका, हे 1x स्पीडमध्येच बघा, कारण की हे तुम्हाला समजायला पण सोपे जाईल आणि हे अशाच पद्धतीने तुम्हाला पाठ करायचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्टमध्ये बघू आपण. तर आता समोर आपल्याला 24 धातूपासून पुरुष कशा पद्धतीने बनलेले ते सांगितलेले, तर ते आपण बघूया. आता इथे जे श्लोक सांगितलेले मित्रांनो ते शक्यतो श्लोक सर्वांनी पाठ करा, जेणेकरून तुमचं इकडे रचना शरीरमध्ये पण आणि तिकडे पदार्थ विज्ञानामध्ये पण तुमचं ते कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि ते श्लोक जर केला तर अशाच फ्लो चार्ट्समध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे आणि पैकीच्या पैकी एक येईल की कन्फर्म करायचं आहे. तर तशा पद्धतीने जर तुम्ही प्रिपेअर केलं तर ते नीट तुम्हाला मार्क्स पण देतील आणि तुम्ही चांगलं प्रेझेंटेशन केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी पण मार्क्स मिळून जातील. तर तशा पद्धतीने हे लिहायचा प्रयत्न करा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर चतुर्विंशती तत्वात्मक पुरुष म्हणजे 24 धातूपासून बनलेला पुरुष. आता याच्यासाठी आपल्याला चरकांनी छान प्रकारे श्लोक दिलेले आहे. आता ते जे श्लोक आहे
ते श्लोक चांगल्या रीतीने पाठ करा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आता यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर चरक शारीर स्थानमधून हा श्लोक आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पुनश्च धातुभेदेनं, म्हणजे पुन्हा धातुभेदाला, चतुर्विंशतीत स्मृतम, म्हणजे 24 तत्वात्मक धातूपासून मन, दश, इंद्रिय, अवयव, अर्थांना, प्रकृतीच्या अष्ट धातुकी, म्हणजे मन, उभयात्मक मन, त्यांचे दश इंद्रिय म्हणजे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय त्यांचे, त्याच्यानंतर त्यांचे अर्थ म्हणजे अर्थ, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आणि प्रकृतीश्च अष्ट म्हणजे 8 प्रकृती, अहंकार, महत, त्याच्यानंतर बुद्धी, त्याच्यानंतर अव्यक्त आणि 5 महाभूत, त्यांना आपण 8 प्रकृती म्हणतो. अशा मिळूनच जे पुरुष तयार होते त्याला आपण चतुर्विंशती तत्वात्मक पुरुष असे म्हणतो. अशा पद्धतीने हे श्लोक सांगितलेले. आता हे समजलं की नाही? आता हे नाही समजलं असेल तर आता इथं कन्सेप्ट क्लिअर करतो, हे काळजीपूर्वक बघा. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो खूप सोपं आहे आणि तशाच पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं. तर यामध्ये जर बघितलं तर पुरुषाची उत्पत्ती कशा पद्धतीने होती हे यामध्ये सांगितलेले, तर ते काळजीपूर्वक बघा. आता याची उत्पत्ती जर बघितली तर अव्यक्त या धातूपासून बनलेली, त्याच्यानंतर हे अव्यक्त पासून महत तयार होते, महतापासून अहंकार तयार होते. इथपर्यंत समजलं का? अव्यक्तापासून महत तयार होते, महतापासून अहंकार होते. आता महतलाच आपण बुद्धी असे म्हणतो, तर हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता अहंकार पुन्हा सत्व, रज आणि तम या 3 गुणांना उत्पन्न करतो, म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक या 3 गुणांना तो उत्पन्न करतो. कोण करते? अहंकार करते. तर अशा पद्धतीने ही अव्यक्तपासून महत, महतपासून अहंकार आणि अहंकार पुन्हा सात्विक, रजस आणि तामसिक अशा पद्धतीने हे 3 गुण उत्पन्न करते. आता यांचे पुन्हा अजून डिवाईड केलेले, तर की जसं की सात्विक आणि राजसिक. आता हे सात्विकलाच आपण वैकारिक म्हणतो आणि राजसलाच आपण तेजस म्हणतो, आणि तशाच पद्धतीनं तामसला आपण भूतादी म्हणतो. तर जे सात्विक आणि राजसिक आहेत त्यांच्यापासून 11 इंद्रिय उत्पन्न होतात. किती इंद्रिय उत्पन्न होतात? 11 इंद्रिय. आणि त्याच इंद्रिय म्हणजे कोणते? की 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय अशा पद्धतीने ते उत्पन्न होतात. तर आणि त्याच्यानंतर एक उभयात्मक इंद्रिय म्हणजे मन, त्यालाच आपण काय म्हणतो? मन म्हणतो. तर अशा पद्धतीनं हे 11 इंद्रिय आहेत. कोणते कोणते? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि एक उभयात्मक मन. तर अशा पद्धतीने हे 11 इंद्रिय उत्पन्न होतात. त्याच्यानंतर आता यांचे जे 11 इंद्रिय उत्पन्न झालेले आहेत आता हे वेगळे, परंतु या इंद्रियांचे जे समजा अर्थ आहेत, जसे की आता इकडं 5 तन्मात्रापासून ते उत्पन्न झालेले आहेत, तर ते बघूया आपण की राजसिक आणि तामसिक या 2 धातूपासून, म्हणजे या 2 राजसिक आणि तामसिक या 2 गुणापासून 5 तन्मात्रा उत्पन्न होतात. त्यालाच आपण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे म्हणतो. हे 5 तन्मात्रा येतं, म्हणजे त्यांचे अर्थ येतं. आता तेच 5 तन्मात्रा कशापासून उत्पन्न झाले? तर हे 5 महाभूतापासून उत्पन्न झाले. प्रत्येक तन्मात्रा प्रत्येक महाभूतापासून उत्पन्न झालेली. जसे की शब्द हे आकाश महाभूतापासून आहे, स्पर्श हे वायू महाभूतापासून आहे, रूप हे तेज महाभूतापासून आहे, रस हे जल महाभूतापासून आहे आणि गंध हे पृथ्वी महाभूतापासून आहे. आता हे जे महाभूत आहेत मित्रांनो, हे महाभूतापासून हे 5 त्यांची तन्मात्रा म्हणजे त्यांचे अर्थ उत्पन्न झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं यांचा हे टोटल मिळून पुरुष उत्पन्न झालेलं आहे. आता हे एकदम थोडं एकाखाली एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला लक्षात ठेवणार आहे. तरी पुन्हा एकदा सांगतो, नीट काळजीपूर्वक बघा. हे बघा, अव्यक्तापासून महताची उत्पत्ती झाली, महतापासून अहंकाराची उत्पत्ती झाली आणि अहंकारापासून 3 गुण उत्पन्न झाले, सात्विक, राजसिक आणि तामसिक. तर सात्विक आणि राजसिक यांच्या उत्पत्तीपासून 11 इंद्रिय तयार झाली. 11 इंद्रिय कोणते? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि एक उभयात्मक इंद्रिय म्हणजेच मन. आता त्याच्यानंतर राजसिक आणि तामसिक याच्यापासून 5 तन्मात्रा उत्पन्न झाल्या. 5 तन्मात्रा कोणते? तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता हे 5 तन्मात्रा हे कोणापासून उत्पन्न झाले? तर हे 5 महाभूतापासून उत्पन्न झाले. तर हे 5 महाभूत कोणते? तर आकाश महाभूतापासून झालेले शब्द, वायू महाभूतापासून झालेले स्पर्श, तेज महाभूतापासून झालेले रूप आणि जल महाभूतापासून झालेले रस आणि पृथ्वी महाभूतापासून झालेले गंध. आता हे टोटल तुम्हाला 24 तत्व आहेत. आता इथं तुम्हाला अशा पद्धतीने श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला की अव्यक्त, महत, अहंकार आणि हे 5 महाभूत आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी या 8 प्रकृती आहेत आणि या 8 प्रकृतींना भूत प्रकृती असे म्हणतात. ही MCQचा पॉईंट आहे, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर हे 8 प्रकृती झाल्यानंतर आता हे 11 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, एक उभयात्मक मन आणि
त्यांचे अर्थ म्हणजे जे शब्द स्पर्श रूप रस गंध अशा पद्धतीने हे 16 विकार आहेत. यांना आपण काय म्हणतो की 16 विकार आहेत. आणि अशा पद्धतीने 8 प्रकृती आणि 16 विकारापासून तुमचा 24 तत्वांचं पुरुष बनलेलं आहे. अशा पद्धतीने हे श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की सर्वांना एकदम व्यवस्थितपणे समजलेलं असेल. आणि नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि चांगल्या रीतीने समजून घ्या आणि जसंच तसं लिहिण्याचा प्रयत्न करा. अजून एक प्लस याच्यामध्ये पॉईंट आहे ते म्हणजे की समोर अशा पद्धतीने वर्णन केले की हे जे 5 महाभूत आहेत मित्रांनो, हे 5 महाभूतापासून हे जे 3 गुण आहेत सत्व रज आणि तम यांच्यामध्ये कोणते अधिष्ठान आहेत. तर तसं बघितलं तर त्यामध्ये आकाश महाभूतामध्ये सत्व गुण आहे, त्याच्यानंतर वायू महाभूतामध्ये रज गुण आहे, त्याच्यानंतर तेज महाभूतापासून हे सत्व आणि तेज या गुणापासून झालेले, त्याच्यानंतर जल महाभूत हे सत्व आणि तम गुणापासून झालेले आहेत, पृथ्वी महाभूत हे तम गुणापासून झालेले आहेत. तर हे एक MCQचा पॉईंट आहे आणि यासाठी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात राहू द्या. आणि हे जसंच तसं मी नोट्समध्ये दिलेली त्याची तुम्ही काही काळजी करायची नाही. तर तुम्ही फक्त लिहायचं काम करा, तुम्ही फक्त काय करायचं वाचायचं काम करा. मी नोट्स ॲज इट इज दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे शेवटचा पंचविंशती तत्वात्मक म्हणजे 25 धातूपासून बनलेलं 24 हे 24 तत्व आणि शरीर असे मिळून टोटल 25 धातूपासून बनलेलं म्हणजे पंचविंशती तत्वात्मक पुरुष आहे. अशा पद्धतीने हे सर्व धातुभेदाने वर्गीकरण होतं आणि अशा पद्धतीने मी सर्व तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तुम्हाला समजलेलं असेल. तर तशा पद्धतीनेच तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता याच्यानंतर तर अशा पद्धतीने हे सर्व शरीर उपकरण शरीर आपण पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड आणि पार्ट थर्ड अशा 3 पार्टमध्ये डिवाईड केले आणि तुमच्यासमोर मी सर्व सिलेबस मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये जे मस्ट नो पॉईंट आहेत ते कवर केलेत. आता हे मस्ट नो पॉईंट कवर केल्याच्यानंतर डिझायरेबल टू नो जे पॉईंट होते ते पण मी कवर केले आणि अशा पद्धतीनेच तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. आता याची जी नोट्स आहे मी ते ॲज इट इज दिलेली आहे आणि ते तुम्हाला जसं तसंच वाचायचं आहे. तुम्ही फक्त वाचायचं काम करा, लिहिण्याचं माझ्याकडे द्या. मी सर्व लिहिलेले आणि तुम्हाला जसं तसंच नोट्स दिलेले. तर यामध्ये काही अडचण असेल तुमचे पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड आणि पार्ट 3मध्ये शरीर उपक्रम शरीर यामध्ये काही अडचण असेल ते कमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ हे यांच्या नेक्स्ट चॅप्टर राहील. आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या सोलमेट्सला सजेस्ट करा आपल्या यथार्थ आयुर्वेदाबद्दल. थँक्यू व्हेरी मच.